भारताशेजारील देश पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये भीषण स्फोट झाला। यात विशेष बाब म्हणजे भारताची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या 24 तासांच्या आत हा स्फोट झाला आहे। इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये हा भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे। या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला, 20 ते 25 जण जखमी आहेत अशी माहिती तिथल्या पोलिसांनी दिली आहे। कोर्ट परिसरातील पार्किंग एरियामध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा इथं स्फोट झाल्याचं बोललं जात आहे। पॅटर्न तोच आहे, दिल्लीमध्ये जशा प्रकारे स्फोट झाला तसाच तिथेही झाला। स्फोटाचा मोठा आवाज दूरवर ऐकू गेला, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्याबाबतचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत। याच हायकोर्टाच्या कॅन्टीनचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आपण स्फोट कसा झाला ते पाहू शकतो। स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्ट परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी आणि गर्दी असताना हा मोठा स्फोट झाला। या स्फोटामध्ये अनेक वकील आणि नागरिक जखमी झालेत। जखमींना तात्काळ जवळपासच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पोलिसांनी आजूबाजूचा परिसर सील केलेला आहे आणि प्राथमिक तपास देखील सुरू केलेला आहे। आता स्फोटाचं नेमकं कारण काय आणि इतर गोष्टींचा तपास अजूनही सुरूच आहे। आता भारतातील झालेल्या स्फोटाशी याचा काही संबंध आहे का हे तपासानंतर कळेलच। पण भारतामध्ये आणि पाकिस्तानात झालेल्या स्फोटामागे पाकिस्तानच्या कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे का? तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला सांगा।